हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये आपला विज्ञान भाग 2चा चॅप्टर अनुवंशिकता आणि उत्क्रांती, हेरिडिटी आणि इव्होल्यूशन पूर्ण केला आहे. आता आपला पुढचा चॅप्टर आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. बघा, आपण मराठी आणि सेमी दोन्ही माध्यमांसाठी एकच व्हिडिओ बनवतो आहे. तरी तुम्हाला काहीही शंका येत असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ द चॅप्टर. बघा, मानवाच्या शरीरात अनेक संस्था कार्य करत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था. या सर्व क्रिया पार पाडण्यासाठी प्रत्येक अवयवांना ऊर्जेची गरज असते. गाडी चालवण्यासाठी जशी इंधनाची गरज असते तसंच या सर्व प्रोसेसेस पार पाडण्यासाठी ही ऊर्जेची गरज असते. मग ही ऊर्जा मिळवण्यासाठी बॉडीमध्ये कोणकोणत्या क्रिया घडतात, या घडणाऱ्या क्रियांचा लाईफ प्रोसेसेसची माहिती आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. ओके. आता प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला काही प्रश्न दिलेले असतात, बरोबर? ते तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले असता, फक्त रिकॉल करण्यासाठी ते दिलेले असतात. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीराला कशी उपयुक्त पडतात? हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट्स यूजफुल फॉर बॉडी? बघा, आपण अन्न खातो, त्यापासून आपल्याला पोषक द्रव्ये न्यूट्रिएंट्स मिळतात. ही पोषक द्रव्ये, हे न्यूट्रिएंट्स रक्तामार्फत प्रत्येक पेशीला पाठवली जातात. त्याचद्वारे श्वसनातून, रेस्पिरेशनमधून मिळवलेला ऑक्सिजनही प्रत्येक पेशीपर्यंत, सेलपर्यंत पोहोचवला जातो. मग सेलमध्ये त्यापासून ऊर्जा निर्मिती होते. एनर्जी प्रोड्यूस्ड फ्रॉम दीज न्यूट्रिएंट्स इन द सेल. आणि याच ऊर्जेमुळे शरीराची सर्व कार्य पार पडतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व असेल? काय महत्त्व आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी? बघा, विचार करा. या संतुलित आहार, ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो, त्यामध्ये कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, प्रोटीन्स, मेद, फॅट्स, जीवनसत्वे, व्हिटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल्स असतात, की जी शरीराची कार्य पार पाडण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. देन शरीरात जे स्नायू असतात ते कोणते कार्य पार पाडतात? विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म बाय मसल्स इन बॉडी? आता विचार करा जरा, याचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ओके. नेक्स्ट आहे, पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम? पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात तयार होणारे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? आपल्याला माहिती आहे, उत्सर्जन संस्था हे कार्य करत असते. एक्सक्रेटरी सिस्टीम हेल्प्स टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन द ह्युमन बॉडी. ओके. पुढे आहे, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन? बघा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बघा, अन्नाचे पचन झाल्यानंतर ग्लुकोज आणि श्वासामधून मिळालेला ऑक्सिजन हा या रक्ताभिसरण संस्थेमार्फत, सर्क्युलेटरी सिस्टीममार्फत शरीरातील प्रत्येक पेशींना पाठवला जातो आणि मग पेशींमध्ये एनर्जी प्रोडक्शन केले जाते, ऊर्जा निर्मिती केली जाते. ओके. आता लास्ट क्वेश्चन आहे, मानवी शरीरात चालणारे कार्य कसे नियंत्रित केले जाते? किती प्रकारे? हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन द ह्युमन बॉडी कंट्रोल्ड? इन हाऊ मेनी वेज? बघा, या मानवी शरीरात चेतासंस्था आणि विविध रसायनांमुळे नियंत्रण केले जाते. या यंत्रणांमुळे शरीरातील वेगवेगळ्या क्रियांचे पद्धतशीरपणे नियंत्रण केले जाते. त्यामध्ये समन्वय साधला जातो. द नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम इज कंट्रोल्ड बाय द नर्वस अँड केमिकल कोऑर्डिनेशन इन बॉडी, ड्यू टू विच डिफरंट फंक्शन ऑफ द बॉडी आर कंट्रोल्ड. ओके. हे तुम्ही आधी शिकलेलं आहात, फक्त रिकॉल केले.
सो वळूयात आपल्या टॉपिककडे. बघा, सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कंटिन्यू कार्य करत असतात. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. कोणकोणत्या आहेत त्या? पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था आणि याचबरोबर शरीरातील आतील तसेच बाह्य अवयवही आपले कार्य स्वतंत्रपणे सर्वांच्या समन्वयातूनच करत असतात. बरोबर, शरीरातील संस्थांबरोबर इतर बाहेरचे अवयवही आपापली कामे स्वतंत्रपणे समन्वयातून पार पाडत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्य करत असते. या क्रिया पार पाडण्यासाठी मात्र ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. बरोबर आहे, आपल्याला कुठल्याही काम पार पाडायचं असेल तर आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच या संस्थांनाही ऊर्जेची आवश्यकता असते. मग कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. मग या संस्था कुठून ऊर्जा मिळवणार? तर कर्बोदकांच्या मार्फत, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या मार्फत या संस्थांना कार्य पार पाडण्यासाठी ऊर्जा पुरवली जाते. प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. मग ही ऊर्जा मिळवण्यासाठी फक्त अन्न घटकच लागतात का? असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता असते. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे, फक्त जर आपण अन्न घटकच घेतले तर आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनचीही गरज असते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे, सर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात. आता हे जे घटक आहेत, अन्न घटक आणि ऑक्सिजन, हे कसे पोहोचतात पेशीपर्यंत? तर ते सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच परिवहन संस्थेद्वारे पोहोचवले जातात. नियंत्रण संस्थेचेही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. आता या सर्व गोष्टीवर व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी नियंत्रण संस्था असते आणि तीही आपली काम जबाबदारीने पार पाडत असते. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसेस आपल्या परीने हातभार लावत असतात. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज असतेच. बरोबर, कुठलेही काम पार पाडायचे असेल तर आपल्याला ऊर्जेची गरज लागतेच. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टीम लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, excretory and control systems. Different external and internal organs are performing their functions independently but through a complete coordination. This overall system is in action is more or less same way in all the organisms. Those are in need of continuous source of energy for this purpose. Carbohydrates, fats and lipids are the main source of this energy and it is harvested by the mitochondria present in each cell. It is not like that only foodstuffs is sufficient for energy production, but oxygen is also necessary. All these, that is foodstuffs and oxygen, are transported up to the cell via circulatory systems. Besides, it is coordinated by the control system of the body. That is, each life processes contributes in its own way in the process of energy production. Functioning of all these life processes also require the energy. आता आपण व इतर प्राणी जेवणात फळं आणि भाजीपाला घेत असतो. बरोबर आहे, आपल्या व प्राण्यांच्या जेवणात फळे असतात, भाजीपाला असतो. वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात. बरोबर, यासाठी ते अन्न निर्मितीही करतात. स्वतःचं पोषण करण्यासाठी त्यांना अन्न निर्मितीची गरज असते. काही अन्न ते स्वतःसाठी वापरतात, तर उरलेले अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्य म्हणजेच कर्बोदके, प्रथिने,
स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. बघा, ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कंझ्युम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. प्लांट्स आर ॲटोट्रॉप्स. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे युटिलाइज सम ऑफ द फूड for themselves, whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stem, root, etc. We consume all these various plant materials and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. आता वनस्पतींनी स्वतःसाठी अन्न तयार केलेले असते, बरोबर. ते स्वतःसाठी काही वापरतात आणि उरलेले अन्न फळे, पाने, खोड, मुळे यामध्ये साठवून ठेवतात. आणि आपण हे सर्व पदार्थ खाल्ले की त्यापासून आपल्याला विविध पोषक द्रव्ये जसे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला मिळतात. ओके. मग यासाठी ही पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणते अन्नपदार्थ खावे लागतात? विच फूड मटेरियल्स डू वी कंझ्युम टू ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट्स? दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे धान्य, तसेच मध, बटाटे, रताळी आपल्याला माहिती आहे, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. आता या कर्बोदकांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. म्हणजेच 1 ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट्स, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज म्हणजे रताळी, स्वीट मीट्स अँड सिरियल्स लाईक व्हीट, मेज, रागी, जवार, मिलेट, राईस, एक्सेट्रा. We get 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, लक्षात येत आहे सर्वांच्या? मग ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. लेट अस स्टडी द वे बाय विच धिस एनर्जी इज ऑब्टेन. सो सजीव व ऊर्जा निर्मिती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन हे शिकण्याआधी आपल्याला श्वसन म्हणजे काय आणि ही श्वसनाची प्रोसेस कशी होते, हाऊ डज द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन ऑकर्स हे समजून घ्यावं लागेल. तर सजीवांमध्ये श्वसन हे 2 प्रकारे होत असतं. एक मध्ये शरीर स्तरावर, ज्याला बाह्य श्वसन असंही म्हणतात, आणि दुसरं म्हणजे पेशी स्तरावर होणारं श्वसन. ओके. या शरीर स्तरावर होणाऱ्या बाह्य श्वसनामध्ये हवा नाकावाटे आत फुफ्फुसांत लंग्समध्ये घेतली जाते. त्या हवेतील ऑक्सिजन रक्तात ब्लडमध्ये मिसळला जातो आणि त्याचवेळी शरीरातील कार्बन डायऑक्साईड रक्तातून बाहेर पडून नाकावाटे व परत वातावरणात सोडला जातो. अशा प्रकारे शरीरात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये होणारी देवाणघेवाण म्हणजेच बाह्य श्वसन. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 levels, that is body and cellular level. When inhalation म्हणजे श्वास आत घेणे is done, air enters through nose in lungs. Oxygen from this air enters in the blood. At the same time, carbon dioxide from the blood exists and through exhalation म्हणजे हवा बाहेर सोडणे, carbon dioxide is given out. This respiration, in which exchange of O2 and CO2 done between the body and surrounding, is called as body level respiration. That is external respiration. बघा, आता पेशीच्या लेवलवर, पेशी स्तरावर कसं होतं ते पाहूयात. तर या श्वसनात अन्न पदार्थांचे प्रत्येक पेशीमध्ये मिळालेल्या ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्याच्याशिवाय ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. इन केस ऑफ रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल, फूड मटेरियल आर ऑक्सिडाइज्ड आयदर विथ or without oxygen. This is also known as internal respiration. ओके, आलंय लक्षात?
आपल्याला माहिती आहे बघा, ग्लुकोजच्या रेणूमध्ये 6 कार्बन, 12 हायड्रोजन आणि 6 ऑक्सिजन असतात, बरोबर. म्हणून ग्लुकोजची संज्ञा C6H12O6 अशी आहे. हे सर्व अणू एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. ऑल दीज ॲटम्स आर बॉन्डेड बाय कोव्हॅलंट बॉन्ड. आता एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते? व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली व्हेन द मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड? तर ऑक्सिडीकरण म्हणजेच एकतर तो रेणू ऑक्सिजनचे अणू मिळवतो किंवा त्यातील इलेक्ट्रॉन्स कमी होतात. ए मॉलिक्यूल गेट ऑक्सिडाइज्ड मीन्स आयदर इट टेक ऑक्सिजन ॲटम ऑर इट लुजेस इलेक्ट्रॉन्स. ओके, नीट लक्षात घ्या. ऑक्सिडेशन, ऑक्सिडीकरण. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील कर्बोदकांचा उपयोग मुख्यतः दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. आपण रोजचे अन्नपदार्थ खातो त्यातील कर्बोदके जे असतात त्यांचा उपयोग आपल्याला दररोज लागणाऱ्या ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. मग त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडेशन केले जाते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. ओके, बघा, सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असते. ते 2 प्रकार म्हणजे ऑक्सिश्वसन, ज्यामध्ये ऑक्सिजन वापरून ऊर्जा निर्मिती केली जाते, आणि विनॉक्सिश्वसन, ज्यामध्ये ऑक्सिजन ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जात नाही. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. This energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrates, is oxidized step by steps in the cell. This is called a cellular respiration. Cellular respiration occurs among the living organism by 2 methods. Aerobic respiration, in which oxygen is involved, and anaerobic respiration, where oxygen is not involved. In aerobic respiration, glucose is oxidized in 3 steps. बघा, या ऑक्सिश्वसनात एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचे 3 स्टेप्समध्ये ऑक्सिडेशन होते. आता ते कसे होते त्याचे टप्पे समजून घेऊयात. ओके, सो ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलिसिस. ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र म्हणजे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. अँड इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. या 3 स्टेप्समध्ये हे ऑक्सिश्वसन होते. सो पहिला टप्पा आहे ग्लुकोज विघटन, ग्लायकोलायसिस प्रोसेस ज्याला म्हटलं जातं. ही प्रक्रिया पेशीद्रव्यात होते. धिस प्रोसेस ऑकर्स इन सायटोप्लाझम. यामध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे ऑक्सिजनच्या मदतीने क्रमाक्रमाने विघटन केले जाते आणि विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP म्हणजे ऊर्जायुक्त रेणू, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. बघा या फिगरमध्ये. A glucose molecule is oxidized step by step in this process, and 2 molecules of each, that is 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of ATP, which is an energy rich molecule, 2 molecules of NADH2 and 2 molecules of H2O are formed. त्यानंतर या प्रक्रियेत तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसेटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित होतात, कन्व्हर्ट होतात. या रूपांतरणाच्या वेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. पुढची प्रक्रिया आहे ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, ज्याला क्रेब्स सायकल असंही म्हणतात आणि आपल्या माहितीसाठी TCA सायकल असंही आपण म्हणू शकतो.
बघा, ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये म्हणजेच सेलमधील मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ग्लुकोज विघटनामध्ये तयार झालेल्या ॲसेटिल कोएन्झाइम ए मधील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण या ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्रात केले जाते. ही एक सायक्लिक चक्रीय प्रक्रिया आहे. त्याचा डिटेलमध्ये स्टडी 11th-12th स्टँडर्डला आहे. आता आपल्याला फक्त इतकंच आहे की या प्रोसेसमध्ये ॲसेटिल कोएन्झाइम ए मधील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. ही झाली ग्लुकोज विघटनाची प्रक्रिया, ग्लायकोलायसिस प्रोसेस. परत बघा, ग्लुकोजचे विघटन होऊन ऑक्सिडेशन होऊन 2 पायरोविक ॲसिड, 2 ATP, 2 NADH2 आणि 2 H2Oचे मॉलिक्युल्स रेणू बनतात आणि त्यानंतर या पायरोविक आम्लाचे ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये रूपांतरण होते. यावेळी 2 कार्बन डायऑक्साईड आणि 2 NADH2 बाहेर पडतात. आलं लक्षात? नीट समजून घ्या. ओके. आणि त्याचबरोबर CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. ओके. The acetyl part of acetyl coenzyme A, which is formed during the glycolysis, is completely oxidized through a cyclic process. एका चक्रीय प्रक्रियेने हे ऑक्सिडेशन केलं जातं. And the molecule of CO2, H2O, NADH2 and FADH2 are derived. ओके. हे झालं ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र. येतंय लक्षात सर्वांच्या? नाव द लास्ट स्टेप इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चैन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ही प्रक्रिया ही पेशीमधील तंतुकणिकेमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये पार पडते. आता या ग्लुकोज विघटन आणि ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र यामध्ये जे NADH2 आणि FADH2चे रेणू तयार होतात. पैशांमध्ये जसे सुटे पैसे आणि नोटा असतात तसंच बघायचं झालं तर ATP म्हणजे सुटे पैसे मानावे लागतील. ATP म्हणजे सुटे पैसे मानावे लागतील आणि हे NADH2 आणि FADH2 हे नोटा. ओके. ATPमध्ये ऊर्जा साठवलेली असते, बरोबर. तशीच या NADH2 आणि FADH2 मध्येही ऊर्जा असते. मग या अभिक्रियेमुळे NADH2 आणि FADH2 पासून ATPचे रेणू मिळतात. ओके. प्रत्येक NADH2च्या रेणूपासून 3 ATPचे रेणू मिळतात. तर प्रत्येक FADH2च्या रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. आणि त्याचबरोबर यामध्ये काही पाण्याचेही रेणू मिळतात. वॉटर मॉलिक्युल्सही मिळतात. बघा, मॉलिक्युल्स ऑफ FADH2 अँड NADH2 which are formed in glycolysis and tricarboxylic acid cycle participates or take part in this electron transfer chain reaction. 3 molecules of ATP are formed from each molecule of NADH2 and 2 molecules of ATP are formed from each molecule of FADH2. Besides ATP, water molecule are also formed in this process. This process also occurs in mitochondria of cell. ओके. येतंय लक्षात? मग बघा, ऑक्सिश्वसनामुळे ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण म्हणजे विघटन होते आणि ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर CO2, H2Oचे रेणू तयार होतात. जवळजवळ ATPचे 38 रेणू या ऑक्सिश्वसनातून मिळतात. ए मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन ॲरोबिक रेस्पिरेशन अँड द मॉलिक्युल्स ऑफ CO2 अँड H2O आर प्रोड्यूस्ड अलॉंग विथ एनर्जी. अबाउट 38 molecules of ATP are produced in aerobic respiration. ओके. येतंय लक्षात? बघा, NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड अँड FADH2 म्हणजे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे दोन्ही पेशीमध्ये प्रत्येक पेशीमध्ये तयार होणारी सहविक्रे म्हणजे एन्झाईम्स आहेत की जे पेशी श्वसनात मदत करतात. बोथ
These enzymes are formed in the cells and used in cellular respiration. ओके, आता बघा आपण ATPचे मॉलिक्यूल असं म्हणतोय. मग हे ATPचे मॉलिक्यूल म्हणजे नक्की काय आहे समजून घेऊया. ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक एनर्जी रिच खूप ऊर्जा असलेला रेणू आहे. बघा त्याचे स्ट्रक्चर असे असते. हा ATPचा रेणू रायबोज ही पेंटोज शर्करा, ॲडेनिन हा नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि 3 फॉस्फेटच्या रेणूंपासून बनलेला आहे. यातील फॉस्फेटचे रेणू ज्या बॉन्डने बांधलेले असतात त्यामध्ये ऊर्जा साठवली जाते. मग या ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार या फॉस्फेटमधील बंध तोडला जातो आणि ऊर्जा मिळवली जाते. म्हणूनच या ATPच्या रेणूंना ऊर्जेचे चलन एनर्जी करन्सी असं म्हणतात. ATP molecule is an energy-rich molecule which is formed by pentose sugar, ribose, a nitrogenous compound, adenine, and 3 phosphate groups. The energy is stored in the bond between these phosphate groups. As per the need of energy, it is derived by breaking these phosphate bonds of ATP. Hence, ATP is called as energy currency of the cell. ओके, बघा इझी आहे, येतंय लक्षात. या फिगरमध्ये ATP हा फुल चार्ज बॅटरी आहे, म्हणजे फुल एनर्जी त्यामध्ये आहे. बघा इथे एक फॉस्फेट बॉन्ड तोडून एनर्जी वापरली आहे. आता एक फॉस्फेट बॉन्ड तोडल्यामुळे त्याची बॅटरी लो झाली आहे, त्याची एनर्जी कमी झाली आहे. या कमी एनर्जी असणाऱ्या मॉलिक्यूलला ADP असं म्हटलेलं आहे. ओके, आता बघा हे झालं कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके ग्लुकोजचं विघटन करून ऊर्जा कशी मिळवली जाते हे आपण पाहिलं. मग आता जर कार्बोहायड्रेट्स ग्लुकोज मिळालं नाही तर ऊर्जा निर्मिती कशी होणार. उपासमार किंवा उपोषण यासारख्या कंडिशनमध्ये कार्बोहायड्रेट्सचा साठा कमी पडतो आणि त्यामुळे ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्सचा वापर केला जातो. मग या स्निग्ध प्रथिनांपासून ऊर्जा निर्मिती कशी केली जाते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, समजतंय सर्वांना. स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार करा. संकल्पना कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या. इथे नोट्समध्ये जरी शॉर्टकटमध्ये लिहिलेले असले तरी परीक्षेमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये लिहिणे गरजेचे आहे. हे फक्त आपण तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तरी व्यवस्थित स्वतःच्या कंप्लीट नोट्स तयार करा. सतत वाचन करा. पुढील टॉपिकचेही वाचन करा. ओके, टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.